आज आपण एका अशा दस्तऐवजावर नजर टाकणार आहोत जो आपण शाळेत असताना रोज म्हणायचो, पण त्याचा खरा अर्थ तेव्हा कदाचित कळला नसेल. प्रतिज्ञा. नाही, त्याच्याही आधी आपण बोलतोय भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याबद्दल, म्हणजे प्रस्ताविकेबद्दल. आपल्याकडे स्पर्धा परीक्षांसाठीच्या काही नोट्स आहेत, पण आपण फक्त तथ्य नाही पाहणार. नाही, त्यामागच्या गोष्टी आणि वादविवाद समजून घेणार आहोत. अगदी. आणि हे खूप महत्वाचं आहे, कारण प्रसिद्ध कायदेतज्ञ नानी पालखीवाला यांनी सरनाम्याला राज्यघटनेचं ओळखपत्र म्हटलं होतं. ओळखपत्र. वा. हो, म्हणजे कोणत्याही व्यक्तीला भेटल्यावर आपण त्याचं ओळखपत्र पाहतो, तसंच भारताला समजून घेण्यासाठी हे ओळखपत्र वाचणं आवश्यक आहे. आज आपण तेच उलगडून पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. आपल्या नोट्समधली पहिलीच गोष्ट मला इंटरेस्टिंग वाटली की ही प्रस्तावना लिहिण्याची कल्पना मूळ भारतीय नाहीये. नाही. काव्यात्मक सुरुवातीची गरजच का असते? खूप चांगला प्रश्न आहे. याचं उत्तर इतिहासात आहे. सरनामा हा केवळ कायद्याचा भाग नाही, तो एका नव्या राष्ट्राच्या जन्माची घोषणा आहे. अच्छा. तो सांगतो की आम्ही कोण आहोत, आमची मूल्य काय आहेत आणि भविष्यात आम्ही काय साध्य करू इच्छितो. तो राज्यघटनेचा आत्मा आहे. आणि भारताच्या बाबतीत तर याची मुळं पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडलेल्या उद्दिष्टांच्या ठरावात सापडतात. हो. ऑब्जेक्टिव्ह रेझोल्युशन 13 डिसेंबर 1946, म्हणजे भारत स्वतंत्र होण्याच्याही आधी. अगदी. तेव्हा संविधान सभेसमोर काय वातावरण असेल याची कल्पनाच करता येते. हो ना. तो ठराव म्हणजे स्वतंत्र भारताच्या स्वप्नांचा जाहीरनामा होता. त्यात भारत एक सार्वभौम प्रजासत्ताक असेल, सर्व नागरिकांना न्याय मिळेल, स्वातंत्र्य मिळेल अशा गोष्टी होत्या. म्हणजे हाच एक प्रकारे पाया होता. अगदी. तोच पाया होता. म्हणूनच 22 जानेवारी 1947 रोजी संविधान सभेने तो एकमताने स्वीकारला. सरनामा म्हणजे याच ठरावाचं एक सुधारित आणि संक्षिप्त रूप आहे. आणि या दस्तऐवजाला केवळ कायदेशीरच नाही तर कलात्मक रूप देण्यावरही खूप भर दिला होता. आपल्या नोट्समध्ये प्रेम बिहारी नारायण रायजादा आणि बियोहर राम मनोहर सिन्हा यांची नावं आहेत. हो. कायद्याच्या पुस्तकासाठी एवढा कलात्मक दृष्टिकोन का ठेवला असेल? कारण घटनाकारांना हे केवळ एक कोरडं कायद्याचं पुस्तक बनवायचं नव्हतं. त्यांना एक असा ग्रंथ तयार करायचा होता जो येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देईल. अच्छा. प्रेम बिहारी रायजादा यांनी संपूर्ण घटना सुंदर अक्षरात लिहिली, तीही एकही पैसा न घेता. हो का? हो. त्यांची अट फक्त एवढीच होती की प्रत्येक पानावर त्यांचं नाव आणि शेवटच्या पानावर आजोबांचं नाव असेल. वा. आणि बियोहर राम मनोहर सिन्हा यांनी प्रत्येक पानावर सुंदर नक्षीकाम केलं. हे दर्शवतं की हा दस्तऐवज भारताच्या सांस्कृतिक आणि कलात्मक वारसाचंही प्रतीक आहे. अप्रतिम. चला आता या ओळखपत्राच्या मजकुराकडे वळूया. याची सुरुवातच इतकी दमदार आहे. आम्ही भारताचे लोक. हे 3 शब्द त्या काळात किती क्रांतिकारी असतील. निश्चितच. आम्ही भारताचे लोक म्हणजे सत्तेचा उत्सव. खरा अधिकार हा कोणत्याही राजा महाराजाकडे नाहीये. किंवा ब्रिटिश सत्तेकडे नाही. अगदी. किंवा संसदेकडेही नाही, तर तो थेट भारताच्या जनतेकडे आहे. जनतेने स्वतःला ही राज्यघटना दिली आहे. यानंतर सरनामा सांगतो की आम्ही भारताला काय बनवू इच्छितो. त्यासाठी 5 महत्वाचे शब्द वापरले आहेत. हो. सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि प्रजासत्ताक. यातला पहिला शब्द सार्वभौम, सॉव्हरेन, याचा अर्थ तर सरळ आहे की आपण स्वतंत्र आहोत. हो, पण तो त्यापेक्षा थोडा जास्त आहे. सार्वभौम म्हणजे भारत आपले अंतर्गत आणि बाह्य निर्णय घेण्यासाठी पूर्णपणे स्वतंत्र आहे, कोणाचाही दबावाखाली नाही. म्हणजे 1947 पूर्वी भारताचे निर्णय लंडनमध्ये व्हायचे. बरोबर. आता ते दिल्लीत होतात. अगदी सुरुवातीच्या काळात भारताने स्वीकारलेले अलिप्ततावादी धोरण हे याच सार्वभौमत्वाचं एक उत्तम उदाहरण आहे. आता पुढच्या 2 शब्दांवर येऊया ज्यांच्यावर नेहमीच चर्चा होते, समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष. हे दोन्ही शब्द मूळ सरनाम्यात नव्हते. नाही. ते 1976 मध्ये 42व्या घटनादुरुस्तीने जोडले गेले. 1976 म्हणजे आणीबाणीचा काळ. हो. या शब्दांना तेव्हाच जोडण्यामागे काही राजकीय कारणं होती का? म्हणजे हे बदलामुळे राज्यघटनेच्या मूळ भावनेला धक्का लागला अशी टीका तेव्हा झाली होती का? नक्कीच. ही टीका झाली होती आणि आजही होते. टीकाकारांच्या मते हे शब्द आणीबाणीच्या काळात राजकीय हेतूनी जोडले गेले. पण सरकारचं म्हणणं होतं की ही मूल्य राज्यघटनेत आधीपासूनच होती, आम्ही फक्त त्यांना स्पष्टपणे नमूद केलं आहे. अच्छा. उदाहरणार्थ, भारतातील समाजवाद हा रशिया किंवा चीनसारखा साम्यवादी समाजवाद नाही. मग आपला समाजवाद वेगळा कसा आहे? आपला समाजवाद हा म्हणजे लोकशाही समाजवाद आहे. तो मार्क्सवाद आणि गांधीवाद यांचं मिश्रण आहे. पण त्याचा कल गांधीवादाकडे अधिक आहे.
म्हणजे याचा उद्देश संपत्तीचं राष्ट्रीयकरण करणं नाही, तर विषमता कमी करणं, सर्वांना समान संधी देणे आणि दारिद्र्य दूर करणे हा आहे. पण आज अनेक जण म्हणतात की 1991च्या आर्थिक उदारीकरणानंतर समाजवादी हा शब्द केवळ कागदावर उरला आहे. हा एक महत्वाचा प्रश्न आहे. आर्थिक धोरणं बदलली असली तरी कल्याणकारी राज्याची म्हणजे वेलफेअर स्टेटची संकल्पना आजही आपल्या धोरणांचा भाग आहे. बरोबर. गरिबांसाठी योजना, आरक्षणाची तरतूद ही उद्दिष्ट अजूनही आहेत. त्यामुळे या शब्दाची प्रासंगिकता काळानुसार बदलत राहिली आहे. आणि धर्मनिरपेक्ष म्हणजे सेक्युलर याचा अर्थ तर सरळ आहे की राज्याचा धर्म नाही. हो, पण इथेही एक गंमत आहे. भारताची धर्मनिरपेक्षता ही पाश्चात्य देशांपेक्षा वेगळी आहे. पाश्चात्य देशांमध्ये राज्य आणि धर्म यांच्यात पूर्ण फारकत असते. म्हणजे ते एकमेकांच्या कामात हस्तक्षेप करत नाहीत. अजिबात नाही. त्याला नकारात्मक धर्मनिरपेक्षता म्हणतात. याउलट भारतात सकारात्मक धर्मनिरपेक्षता आहे. म्हणजे राज्याचा स्वतःचा धर्म नसेल, पण ते सर्व धर्मांना समान मान देईल आणि गरज पडल्यास सामाजिक सुधारणांसाठी धर्मात हस्तक्षेपही करू शकते. अच्छा, ठीक आहे. तर आपला सरनामा भारताचं स्वरूप लोकशाही आणि प्रजासत्ताक असंही सांगतो. आपण म्हणतो की भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे, पण आपल्या नोट्सनुसार लोकशाहीचेही प्रकार आहेत. अगदी. लोकशाहीचे मुख्य 2 प्रकार आहेत, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष. स्वित्झर्लंडसारख्या काही देशांमध्ये प्रत्यक्ष लोकशाही आहे, जिथे नागरिक थेट कायदे बनवतात. पण भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशात हे शक्य नाही. नाही, म्हणूनच आपण अप्रत्यक्ष लोकशाही स्वीकारली आहे, जिथे आपण आपले प्रतिनिधी निवडून देतो आणि ते आपल्या वतीने देशाचा कारभार पाहतात. आणि प्रजासत्ताक म्हणजे रिपब्लिक. याचा लोकशाहीपेक्षा काय वेगळा अर्थ आहे? प्रजासत्ताकचा संबंध देशाच्या प्रमुखाशी आहे. बघा, ब्रिटनमध्ये लोकशाही आहे, पण ते प्रजासत्ताक नाही. हो, कारण तिथे राजा किंवा राणी असतात. अगदी देशाचे प्रमुख वंश परंपरेने निवडले जातात. याउलट प्रजासत्ताकात देशाचा सर्वोच्च प्रमुख म्हणजे आपले राष्ट्रपती हे निवडणुकीद्वारे निवडले जातात. म्हणजे भारतातील कोणताही सामान्य नागरिक देशाचा सर्वोच्च नागरिक बनू शकतो. हीच तर मोठी गोष्ट आहे. तर सरनाम्याने आधी आपण कोण आहोत हे सांगितलं. आता तो सांगतो की आपण काय बनू इच्छितो. हां, ही आहेत नागरिकांना दिलेली 4 मोठी वचनं. बरोबर? बरोबर. ही 4 उद्दिष्टे आहेत: न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता. यातलं पहिलं वचन आहे न्याय. आणि हा फक्त कोर्टात मिळणारा न्याय नाही. नाही का? नाही, यात सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाचा समावेश आहे. आणि याची प्रेरणा 1917च्या रशियन क्रांतीतून घेतली आहे. हे थोडं सोपं करून सांगाल का? सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय म्हणजे नक्की काय? सामाजिक न्याय म्हणजे जात, धर्म, लिंग, वंश यावर आधारित कोणताही भेदभाव केला जाणार नाही. ठीक आहे. आर्थिक न्याय म्हणजे संपत्तीच्या आधारावर भेदभाव न करणे आणि आर्थिक विषमता कमी करणे. समान कामासाठी समान वेतन हे तत्व यातूनच आलं आहे. आणि राजकीय न्याय? राजकीय न्याय म्हणजे सर्व नागरिकांना समान राजकीय अधिकार मिळणे, जसे की मतदानाचा हक्क आणि निवडणूक लढवण्याचा हक्क. न्यायाच्या वचनानंतर येतं स्वातंत्र्य, लिबर्टी. याची प्रेरणा फ्रेंच क्रांतीतून घेतली आहे. होय, सरनाम्यात विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना यांचं स्वातंत्र्य दिलंय. पण हे स्वातंत्र्य अमर्याद नाहीये, बरोबर? अजिबात नाही. देशाची सुरक्षा, एकता किंवा सार्वजनिक सुव्यवस्था यासाठी त्यावर कायद्याने वाजवी बंधनं घालता येतात. म्हणजे स्वातंत्र्य आणि स्वैराचार यात फरक आहे. तिसरं आश्वासन आहे समानता. समानता म्हणजे दर्जाची आणि संधीची समानता. याचा अर्थ कायद्यासमोर सर्वजण समान आहेत आणि सर्वांना प्रगतीसाठी समान संधी उपलब्ध करून दिली जाईल. पण मग आरक्षण ते समानतेच्या विरोधात नाही का? नाही, उलट ते समानतेच्या तत्वाला पूरक आहे. समाजातील वंचित घटकांना पुढे आणण्यासाठी सकारात्मक भेदभावाची म्हणजेच आरक्षणाची तरतूद घटनेने केली आहे. आणि चौथं आणि शेवटचं उद्दिष्ट आहे बंधुता, फ्रॅटर्निटी. हा शब्द ऐकायला खूप भावनिक वाटतो. तो भावनिक आहेच, पण तितकाच महत्वाचा आहे. बंधुता म्हणजे देशातील सर्व नागरिकांमध्ये एकोपा आणि आपण सर्व एक आहोत ही भावना वाढवणे. भारतासारख्या विविधता असलेल्या देशासाठी तर हे खूपच गरजेचं आहे. अगदी. पण यात आणखी 2 गोष्टी आहेत: व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता व एकात्मता. एकात्मता म्हणजे इंटेग्रिटी. हा शब्द सुद्धा 1976 मध्येच जोडण्यात आला. अच्छा, त्याच घटना दुरुस्तीने?
हो, जेणेकरून फुटीरतावादी शक्तींना आळा घालता येईल. हे सगळं ऐकून एक मोठा प्रश्न मनात येतो. सरनामा इतका महत्वाचा आहे, पण त्याचं कायदेशीर स्थान काय? म्हणजे तो राज्यघटनेचा भाग आहे की नाही? हो, आणि हा वाद थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला. या संदर्भात 3 महत्वाचे खटले आहेत. पहिला होता 1960 सालचा बेरुबारी युनियन केस. थांबा, म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने आधी म्हटलं की सरनामा घटनेचा भाग नाही. हे खूपच अनपेक्षित वाटतंय. हो, त्यांनी तसंच म्हटलं. न्यायालयाचं म्हणणं होतं की सरनामा हा घटनाकारांचे विचार समजून घेण्यासाठी एक किल्ली आहे. किल्ली म्हणजे राज्यघटनेतील एखादं कलम अस्पष्ट असेल तर त्याचा अर्थ लावण्यासाठी सरनाम्याची मदत घेता येते, पण तो राज्यघटनेचा अविभाज्य भाग नाही. पण हा निर्णय नंतर बदलला गेला. तो ऐतिहासिक क्षण होता, केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य खटला 1973. अगदी. हा भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासातील सर्वात महत्वाचा खटला मानला जातो. यात सर्वोच्च न्यायालयाने आपला आधीचा निर्णय फिरवला आणि स्पष्ट केलं की सरनामा हा राज्यघटनेचा अविभाज्य भाग आहे. आणि याच खटल्यात मूलभूत संरचनेचा सिद्धांत आला. बरोबर. बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन. हा मूलभूत संरचनेचा सिद्धांत म्हणजे नेमकं काय? याचा अर्थ असा की संसदेला घटनादुरुस्ती करण्याचा अधिकार आहे, पण तिला राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेला किंवा मूळ गाभ्याला धक्का लावता येणार नाही. म्हणजे लोकशाही, धर्मनिरपेक्षता यासारख्या गोष्टींना. अगदी. या सिद्धांताने संसदेच्या अधिकारावर एक लक्ष्मण रेषा आखली आणि राज्यघटनेचा आत्मा अबाधित ठेवला. आणि मग 1995च्या LIC ऑफ इंडिया केसमध्ये यावर शिक्कामोर्तब झाला. बरोबर. त्या प्रकरणात न्यायालयाने पुन्हा एकदा निक्षून सांगितले की सरनामा हा राज्यघटनेचा अविभाज्य घटक आहे. ठीक आहे, तर सरनामा हा घटनेचा भाग आहे हे स्पष्ट झालं. पण मग माझा एक प्रश्न आहे, जर तो घटनेचा आत्मा आहे पण त्यात दिलेली सामाजिक किंवा आर्थिक न्यायासारखी आश्वासनं पूर्ण झाली नाहीत, तर कोणी न्यायालयात जाऊ शकतं का? नाही. नाही. आणि हाच यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. सरनामा न्यायप्रविष्ट नाही, नॉन जस्टिशिएबल. म्हणजे याच्या आधारावर कोर्टात जाता येत नाही. बरोबर. तुम्ही न्यायालयात थेट दाद मागू शकत नाही आणि सरकारला ते लागू करण्यास भाग पाडू शकत नाही. मग त्याचा उपयोग काय? जर आपण त्याला कोर्टात लागूच करू शकत नाही तर ते फक्त एक सुंदर विचारपत्र नाही का? तसं नाही. जरी तो न्यायप्रविष्ट नसला तरी त्याचे 2 मोठे उपयोग आहेत. एक, तो सरकारसाठी आणि कायदेमंडळासाठी एका ध्रुवताऱ्यासारखं काम करतो. मार्गदर्शक तत्वांसारखं. अगदी. आणि दुसरं, न्यायालयांसाठी तो मार्गदर्शक आहे. जेव्हा एखाद्या कायद्याचा अर्थ लावायचा असतो तेव्हा न्यायालय सरनाम्याचा आधार घेऊ शकतं. त्यामुळे तो कायदेशीररित्या बंधनकारक नसला तरी नैतिक आणि दिशादर्शक दृष्ट्या अत्यंत शक्तिशाली आहे. तर थोडक्यात सांगायचं तर सरनामा हा भारतीय राज्यघटनेचा आत्मा आणि ओळखपत्र आहे. तो पंडित नेहरूंच्या दूरदृष्टीवर आधारित आहे. त्यात आजपर्यंत फक्त एकदाच दुरुस्ती झाली, 1976 मध्ये आणीबाणीच्या काळात. आणि समाजवादी, धर्मनिरपेक्ष व एकात्मता हे शब्द जोडले गेले. आणि त्याचं कायदेशीर महत्त्व सर्वोच्च न्यायालयाच्या, विशेषतः केशवानंद भारती खटल्याच्या निर्णयांनी अधिक स्पष्ट केलं. अगदी बरोबर. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. घटना समितीचे सदस्य KM मुन्शी यांनी सरनाम्याला आपल्या सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताकाची कुंडली म्हटलं होतं. कुंडली, हॉरोस्कोप. हो. जर ही खरोखरच भारताची कुंडली असेल तर 1949 पासून आजपर्यंत देशाने त्यातील भविष्य कितपत साध्य केले आहे. ही एक निश्चित नियती आहे की एक ध्रुवतारा ज्याच्या दिशेने आपल्याला सतत प्रयत्न करत राहायचे आहे. यावर विचार करायला हरकत नाही.